धोकादायक व्यक्ती दिनेश उर्फ डाल्या मेश्राम याला MPDA कायद्यान्वये मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे रवानगी करण्यात आली आहे। भंडारा जिल्ह्याच्या पोलीस स्टेशन तुमसर हद्दीतील आंबेडकर वार्ड तुमसर येथील दिनेश उर्फ डाल्या मधुकर मेश्राम वय 49 वर्षे हा पोलीस स्टेशन तुमसर परिसरातील रहिवासी असून तो गुंड, धोकादायक आणि खुनसी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे। दिनेश उर्फ डाल्या मधुकर मेश्राम हा सन 2021 पासून गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय असून त्याच्यावर पोलीस ठाणे तुमसर भंडारा येथे खुनाचा प्रयत्न, सरकारी कर्मचारी हमला, दंगा, मोक्का कायदा अशा प्रकारचे 4 गुन्हे दाखल आहेत। त्याने त्याची MPDA कायद्यान्वये धोकादायक व्यक्ती अशी ओळख निर्माण केली होती। त्याच्या कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेवर विपरीत प्रभाव निर्माण होऊन सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात येऊन प्रचंड दहशत निर्माण झाली असल्याने अशा समाजविघातक व्यक्तीवर अंकुश बसविणे गरजेचे होते। अशा सराईत गुन्हेगाराला कायद्याच्या कसोटीत बसवून त्याच्या गुन्हेगारीचा अस्त करणे हाच एकमेव पर्याय असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनात दिनेश उर्फ डाल्या मधुकर मेश्राम याच्या विरुद्ध MPDA कायद्यान्वये प्रस्ताव तयार करण्यात आला। त्याला दिनांक 5 एप्रिल 2024 रोज शुक्रवारला सायंकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी भंडारा योगेश कुंभेजकर यांच्या आदेशाने ताब्यात घेऊन मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे दाखल करण्यात आले। त्यानंतर सुद्धा अशा धोकादायक व्यक्ती, रेती तस्कर, हातभट्टीवाले यांचे गुन्हे अभिलेख तपासून MPDA कायद्यान्वये कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासन दक्ष असल्याचे सांगण्यात आले आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मिता राव यांच्या मार्गदर्शनात नितीन कुमार चिंचोडकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा भंडारा, तत्कालीन ठाणेदार निलेश ब्राह्मणे, नरेंद्र हिवरे, पोलीस हवालदार राजेश पंचबुद्धे, पोलीस नायक अंकुश पुराम, सहाय्यक फौजदार धर्मेंद्र बोरकर, पोलीस नायक मार्कंड डोरले यांनी केली आहे। तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक 6 एप्रिल 2024 रोज शनिवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे।